जय जय रघुवीर समर्थ समर्थ आपल्याला श्री संत गजानन महाराज यांच्याबद्दल आज निरूपण सांगतात। समर्थ म्हणतात की 3 मार्च 2024 या रोजी श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे। तरी श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। समर्थ म्हणतात की श्री संत गजानन महाराजांचे मंदिर शेगाव येथे आहे। श्री संत गजानन महाराज हे 23 फेब्रुवारी 1878 रोजी तारुण्य अवस्थेत शेगावमध्ये दिसले। शेगाव येथे असताना त्या दिवशी भर दुपारी वडाच्या झाडाखाली विचित्र वाटणाऱ्या परंतु तेजस्वी दिसणाऱ्या अशा हा फेकून दिलेल्या उष्ट्या पत्रवळ्या मधील अन्नाचे कण वेचून खात होते। गजानन महाराज उष्ट्या पत्रवळ्या फेकून दिलेले अन्नाचे कण वेचून खात होते आणि त्यांच्या मुखातून त्यांच्या तोंडातून अखंड नामस्मरण येत होते। गण गण गणात होते, गण गण गणात होते असा मंत्राचा जप त्यांचा सतत चालू होता। समर्थ म्हणतात की श्री क्षेत्र गजानन महाराज यांच्या मुखातून अखंड नामस्मरण येत होते। गण गण गणात होते, गण गण गणात होते असा मंत्राचा जप त्यांचा अखंड चालू असायचा। आणि भर उन्हामध्ये बसलेले श्री संत गजानन महाराज मंत्राचा जप करत असताना त्यांना त्या कडक उन्हाची आणि थंडीची थोडीही जाणीव होत नव्हती। आणि गजानन महाराजांचे पहिले दर्शन काही लोकांना झाले। बंकटलाल आणि दामोदर या 2 तरुणांना महाराजांना प्रथम दर्शन दिले। बंकटलाल आणि दामोदर या 2 तरुणांनी महाराजांना प्रथम पाहिले आणि त्यांचे विचित्र वागणे यापेक्षाही त्यांच्या चेहऱ्यावरील तेजस्वी भावाने त्यांच्याकडे ते दोघंही आकर्षित झाले। हे कोणी दिव्य पुरुष आहेत यांची त्यांना खात्री झाली आणि म्हणूनच त्यांना गावात घेऊन आले आणि लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागले। आणि त्यांना पाची पक्वान आणि त्यांना जे काही स्वयंपाक अनेक पदार्थ कपडे देत असत सर्वांना वस्तू त्यांना दान करू लागले। परंतु महाराज मात्र सर्व काही फेकून देत होते। महाराज म्हणायचे मुळीच मला याची गरज नाही। महाराज मात्र सर्व काही फेकून देत होते आणि त्यांच्या या वागण्याचा अंदाज मात्र कोणालाही येत नव्हता। महाराजांच्या वागण्याचा अंदाज कोणालाही येत नव्हता। ते कुठेही झोपत होते, काहीही खात होते, कुठलेही पाणी पित होते। महाराज मात्र कोठेही झोपत होते, काहीही खात होते आणि कपडे घालत नव्हते। ते दिगंबर अवस्थेतही राहत होते। जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न नेहमी करत होते। समर्थ म्हणतात की गजानन महाराज हे जगापासून स्वतःला तोडण्याचा प्रयत्न नेहमी करत होते आणि त्यांच्यामध्ये एक अतिशय विद्वान दिव्य पुरुष लपलेला होता। याची जाणीव हळूहळू सर्वांना होऊ लागली। समर्थ म्हणतात की याची जाणीव मात्र सर्वांना हळूहळू होऊ लागली आणि त्यांनी वेदशास्त्र संपन्न जातीचा दाखलाही लोकांनाही मिळाला आणि त्यांची तपश्चर्याही मोठी असल्याची लोकांना जाणीव झाली। आणि त्यांच्यातील योगीही लोकांना दिसून आला आणि प्राणीमंत्रांची भाषाही ते जाणत होते। गजानन महाराज जाणत होते। त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागली। समर्थ म्हणतात की हळूहळू त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागली आणि नंतर मात्र मोठमोठे मंडळी त्यांना भेटायला येऊ लागले। लोकमान्य टिळक यांनीही गजानन महाराजांची भेट घेतली। लोकमान्य टिळकांनाही गजानन महाराजांचं दर्शन झालं। लोकमान्य टिळकांनाही गजानन महाराजांची भेट घेतली आणि अकोल्यातही शिवजयंती झालेल्या एका सभेत गजानन महाराज आणि इतर लोकांबरोबर व्यासपीठावर बसले होते। अकोल्यातही शिवजयंती झालेल्या एका सभेत गजानन महाराज इतर लोकांबरोबर व्यासपीठावरही बसले होते आणि अकोल्यातील रामचंद्र प्रभूंच्या मंदिरात दर्शनासाठी
श्री संत गजानन महाराज गेले होते आणि श्री वासू नंद सरस्वती गजानन महाराजांना भेटण्यासाठी शेगावी आले होते. श्री वासुनंद सरस्वती ही गजानन महाराजांना भेटण्यासाठी शेगावी आले होते आणि शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटण्यासाठी आले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटायला आले होते. शेगावला सर्वजण भेटायला आले होते आणि हे दिव्य असल्याने अनेक चमत्कारही महाराजांनी केले होते. कोणाचेही दुःख त्यांना पावत नसे. समर्थ म्हणतात की गजानन महाराजांना कोणाचेही दुःख त्यांना पावत नव्हतं. खरं तर त्यांच्याकडे येणारे भक्त मंडळी त्यांना पाहून आश्चर्यचकित होते आणि त्यांचं दर्शन घेत होते. महाराज मात्र त्यांचं दुःख कमी करत होते, त्यांच्या दुःखावर उपाय सांगत होते आणि लोकांच्या दुःखाची व्यथा त्यांना चांगलीच कळली होती. गजानन महाराजांना लोकांच्या दुःखाची व्यथा चांगलीच कळली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या सल्ल्याने प्रत्येक व्यक्तीचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत होते. गजानन महाराज हे प्रत्येक व्यक्तीचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच लोक महाराजांकडे भक्तिभावाने येत होते. त्यामुळेच लोक भक्तिभावाने महाराजांकडे येत होते आणि महाराजांची कीर्ती ही वाढतच गेली. समर्थ म्हणतात की हळूहळू महाराजांची कीर्ती वाढतच गेली आणि त्यानंतर मात्र पूर्ण भारतात त्यांची कीर्ती वाढली. त्यानंतर मात्र पूर्ण भारतामध्ये त्यांची कीर्ती वाढली आणि महाराजांना सर्व लोक गुरु मानू लागले, त्यांची पूजा करू लागले. म्हणून समर्थ म्हणतात की महाराष्ट्रभर त्यांची मंदिरेही स्थापना झाली. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे स्थापना झाली आणि महाराजांची कीर्ती वाढत गेल्यावर त्यांचे मठही अनेक ठिकाणी स्थापना झाले असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की महाराजांनी लोक कल्याणाकरिता बरेच चमत्कारही करून दाखवले. म्हणून समर्थ म्हणतात की महाराजांनी लोक कल्याणाकरिता बरेच चमत्कार करून दाखवले. एकदा मुलांनी गजानन महाराजांना चिलीमी करून दिली. एकदा लहान मुलांनी गजानन महाराजांना चिलीम करून दिली आणि विस्तव आणण्यास व्यंकटलाल यांना गजानन महाराजांनी गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठवले आणि सोन्या चांदीचा त्यांचा मोठा धंदा होता. जानकीराम सोनाराकडे पाठवले. सोन्या चांदीचा त्यांचा मोठा धंदा होता. सोनार नदी फुंकत तो बसला होता. मुलांनी त्यांच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला. त्यावेळेस तो विस्तव देत नाही. मी विस्तव देणार नाही, त्याने मुलाला स्पष्ट सांगितले. महाराजांची तो सोनार निंदा करत होता. मुलांना त्याने हाकलून दिले आणि पुढे मुलेही रिकामे आले. सोनार विस्तव देत नाही असे मुलांनी महाराजांना येऊन सांगितले. त्यावर महाराजही शांत बसले. महाराजही रागाला गेले नाहीत. अरे चिलिमीवर काडी धरा, विस्तव येईल. समर्थ म्हणले महाराज म्हणले मुलांना की अरे चिलिमीवर काडी धरा, विस्तव येईल. व्यंकटलाल यांनी महाराजांच्या चिलिमीवर काडी धरली. व्यंकटलाल यांनी महाराजांच्या चिलिमीवर काडी धरताच तत्काळ विस्तव पेटला आणि महाराजांच्या मुखातून धूर निघाला. श्री गजानन महाराज यांना कोणी राम अवतार मानतात. समर्थ म्हणतात की गजानन महाराज यांना कोणी राम अवतार मानतात, तर कोणी कृष्ण अवतार मानतात, तर कोणी शिवशंकर मानतात. आणि शेगावी प्रगटले आणि गजानन महाराज हे शेगावी प्रगटले आणि गजानन महाराजांनी अनेक चमत्कार करून दाखवले. म्हणून समर्थ म्हणतात की शेगावचा खंडू पाटील ही महाराजांकडे गेला. त्यालाही मुलंबाळ नव्हती. शेगावचा खंडू पाटील महाराजांकडे गेला, त्यालाही मुलंबाळ नव्हती. त्याने महाराजांचे पाय धरले आणि स्वामी मला एक पुत्र द्या. महाराजांना म्हणाला स्वामी मला एक तरी पुत्र द्या. तेव्हा महाराज म्हणाले अरे तू श्रीमंत पाटील माझ्याजवळ भीक काय मागतोयस? जा घरी तुला बाळ होईल त्याचं नाव तू भिक्या ठेव. आणि काही काळातच खंडू पाटलाला एक पुत्र झाला. आणि त्याचं नाव ठेवलं. त्यावेळेस खंडू पाटलांनाही त्या मुलाचं नाव भिक्याच ठेवलं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की
पंढरपूर या ठिकाणीही महाराज जाऊन आले आणि गुरुवार हा वार असंख्य भाविकांचा शेगावी गजानन महाराजांचा वार आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। अनेक भाविक जण दर्शन घेण्यासाठी गुरुवारी शेगाव ठिकाणी येतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात। म्हणून समर्थ म्हणतात की श्री संत गजानन महाराजांची भक्ती अपरंपार आहे। म्हणून समर्थ म्हणतात की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराजांचे गुरु आहेत। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ गजानन महाराजांचे गुरु आहेत आणि त्या दोघांमध्ये अनेक प्रकारे आपल्याला साम्य दिसून येते। दोघेही परमहंस संन्यासीच होते आणि दोघेही अचानकच आले होते। म्हणून समर्थ म्हणतात की दोघेही अचानकच आले होते आणि दोघातही अत्यंत गुढ बोलत होते। त्यांच्या बोलण्याचा समोरच्यांना काहीही अर्थ कळत नव्हता। गजानन महाराज आणि स्वामी समर्थांची समाधी घेण्याच्या काही दिवस आधी शेगावामध्ये प्रगट झाले होते। गजानन महाराज स्वामी समर्थ ही समाधी घेण्याच्या अगोदर शेगावात प्रगट झाले होते। या दोन महापुरुषांची भेट झाली आणि म्हणूनच काही लोक म्हणतात की श्री गजानन महाराजांचे गुरु स्वामी समर्थच आहेत असे बरेच जण म्हणतात असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की जर आपल्याला श्री संत गजानन महाराजांचे चमत्कार आणि प्रचिती पाहायची असेल तर त्यांचा ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये पोथीमध्ये 21 अध्याय आहेत। जर आपल्याला संपूर्ण काही करून घ्यायचं असेल तर आपल्याला तो ग्रंथ पूर्णपणे वाचावे लागेल आणि मगच त्यांना लोकांना अनेक प्रचिती दिल्या आणि अनेक चमत्कारही घडले ते आपल्याला ग्रंथ वाचल्यावर कळेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। तरी समर्थ म्हणतात की शक्य जर झालं तर तुम्ही 3 तारखेला श्री गजानन महाराजांचा ग्रंथचं वाचन करा, तुम्हालाही प्रचिती येईल। मनोभावे भक्तिभावाने वाचन करा, तुम्हालाही प्रचिती करेल आणि तुम्हालाही जे काही त्रास आहे तो कमी होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। तरी सर्वांना श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। गण गणात होते। तरी आता आपण येथेच थांबूया। जय सद्गुरु, धन्यवाद।